जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पिक्सआर्ट ॲप्लिकेशन जे आहे आपलं, त्यामध्ये फुल HD क्वालिटीमध्ये जे आपण बॅनर तयार करतो ते फुल HD क्वालिटीमध्ये कसं सेव्ह करायचं आहे हे आपण आज सांगणार आहोत। तर व्हिडिओला जराही स्किप न करता बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच माहितीच्या टिप्स अँड ट्रिक्स आणि बॅनर आणि व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही कोणते एक बॅनर सिलेक्ट करून घ्यायचं। मी असं आता सिलेक्ट केलं आहे, हे काय मी ऑलरेडी अगोदर तयार केलेलं होतं आणि हे बॅनर कसं तयार करायचं हे यावरती आपला व्हिडिओ आलेला आहे ऑलरेडी। तर मित्रांनो, बॅनर तयार झाल्यानंतर तुम्ही असं इथून डायरेक्टली सेव्ह जर केलं तर हे म्हणजे हे जे बॅनर आहे आपलं हे फुल HD क्वालिटीमध्ये अजिबात सेव्ह होत नसतं। तर क्लोज करायचं आहे। तुम्हाला फुल HD क्वालिटीमध्ये बॅनर सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथे टूल्सचं ऑप्शन आहे, या टूल्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे रिसाईज दिलेला आहे, ह्या रिसाईजवरती क्लिक करायचं। आता इथे रेशो जो दिलेला आपला विड्थ आहे 28-28 आणि हाईट आहे 28-28, त्यावरती क्लिक करायचं आणि इथे 50,000 टाईप करून घ्यायचं डायरेक्ट आणि रिसाईजवरती क्लिक करायचं। इथे तुम्हाला खाली रेशो दिलेला असेल। तर आता या बॅनरचा म्हणजे मी फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह केलेलं होतं म्हणून ह्याचा रेशो 28-28च आहे। तर तुम्ही याला अजून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करू शकता। तर मी आता इथून रेशो तर आहे आपला ऑलरेडी फुल HD क्वालिटीचा। तर तुम्हाला काय करायचं, इथे ड्रॉ ऑप्शनवरती यायचं आहे। ड्रॉ ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्ही इरेझरला सिलेक्ट करायचं आहे। इथे इरेझरची ब्रशची साईज पूर्ण 1 वरती करून ठेवायची। त्यानंतर इथे पूर्ण 500पर्यंत झूम करायचं। ते वरती तुम्हाला झूम दिसत असेल किती आहे, होत आहे 250-300। आता इथे फुल 500वरती झूम झालेला आहे। तर लेअरवरती क्लिक करायचं, बॅनरचा लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे असा हलकासा असा एक कट मारायचा। त्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि सेव्ह इमेजवरती क्लिक करायचं। असं केल्यानंतर तुमचं जे बॅनर आहे ते अजिबात फाटणार नाही आणि फुल HD क्वालिटीमध्ये तुम्ही जसं मटेरियल यूज केलेलं आहे HD क्वालिटीचं त्याच टाईपमध्ये डायरेक्ट सेव्ह होणार बघा। तर काही अशा प्रकारे आपलं बॅनर डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।